नमस्कार, मी स्मिता पाटील. तर आज आपण बघणार आहोत कॅनव्हाचं ओव्हरव्ह्यू, कॅनव्हा लेआउट. तर आता बघा, कॅनव्हामधून आपण ग्राफिक्स डिझायनिंगसाठी वापरतो. कॅनव्हामध्ये भरपूर प्रकारचे फोल्डर आहेत. तर आपण मराठीमध्ये सुद्धा कॅनव्हामध्ये टाईप करू शकतो. आणि आपण इथं डिझायनिंगसाठी सुद्धा खूप काही याच्यात ऑप्शन आहे, ते आपण एक स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर फर्स्ट आहे मॅजिक व्हिडिओ. इथं आपण व्हिडिओ तयार करू शकतो. ईमेलसाठी जे काय वरती लोगोज म्हणजे वापरतात ते आपण इथं करू शकतो. सोशल मीडियासाठी लागणारे जे पोस्ट असतात ते आपण इथे डिझाईन करू शकतो. व्हिडिओ एडिटिंग करू शकतो, फोटो एडिटिंग करू शकतो. प्रेझेंटेशन, तर एखाद्या कंपनीसाठी वगैरे जे प्रेझेंटेशन लागतं ते आपण इथं बनवू शकतो. प्रिंटसाठी प्रोडक्ट इथं आपण बनवू शकतो. इंस्टाग्राम स्टोरी, इंस्टाग्राम पोस्ट इथं बनवू शकतो. कस्टम साईज आपण इथं घेऊ शकतो. हे वेबसाईट आहे. वेबसाईट डिझायनिंगसाठी ह्या फोल्डरमध्ये आपण ते वेबसाईट डिझायनिंगचे असेल ह्या फोल्डरमध्ये आपण ते ओपन करून डिझायनिंग करू शकतो. तर हे शीट्स आहे जे शाळेमध्ये वगैरे यूज होतात ते. तर इंस्टाग्रामच्या रील्स, हे तर आपण इंस्टाग्रामचा रील्स आपण एडिट करू शकतो किंवा त्यांच्या रेडीमेड यूज टेम्पलेट सुद्धा वापरू शकतो किंवा आपण ते प्रेफर करून आपण ते बघू सुद्धा शकतो. फेसबुक स्टोरी, ओके. यूट्यूब शॉर्ट्स सुद्धा आपण इथे तयार करू शकतो. यूट्यूब थंबनेल हा एक खूप इम्पॉर्टंट भाग आहे यूट्यूब थंबनेलचा, तो सुद्धा आपण इथं तयार करू शकतो. तर लोगो तयार करू शकतो, फोन वॉलपेपर तयार करू शकतो, यूट्यूब व्हिडिओज तयार करू शकतो, डॉक्युमेंट्स जे आता काय लहान मुलांना वगैरे लागतात ते डॉक्युमेंट्स आपण इथे तयार करू शकतो. बिझनेस कार्ड हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. ग्राफिक मध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा यूज होत असते आपल्याला. बिझनेस कार्ड प्रत्येक बिझनेससाठी हे कार्ड आवश्यक आहे. ते सुद्धा आपण इथं बनवू शकतो. तर पोस्टर्स आपण बनवू शकतो, इन्व्हिटेशन कार्ड्स आपण इथं बनवू शकतो, ओके. टी शर्टसाठी जे डिझाईन आपण ऑनलाईन सुद्धा आपण ते विकू शकतो. टी शर्टच्या डिझाईन ते पण आपण इथं बनवू शकतो. स्टिकर्स, फ्लायर्स, पोस्ट कार्ड्स, फोटो बुक ते सुद्धा आपण इथं बनवू शकतो. तर असं भरपूर आपण इथं क्रिएट करू शकतो कॅनव्हामध्ये, ओके. तर आता आपण कॅनव्हा डॅशबोर्ड बघणार आहोत. ओके, तर असं आपण इंस्टाग्राम स्टोरी ओपन करूया. तर तुम्हाला आतमध्ये एखादी आपण स्टोरी समजा तयार करणार असलो, समजा बिझनेस कार्ड असलो, इथं काय काय येतं ते आपण बघूया, ओके. आलं बघा. तर असे हे रेडीमेड यूज टेम्पलेट सुद्धा येतात त्याच्यात. आणि हे आपण जर बघून आपण आपल्या ह्याच्या जरी डिझायनिंग आपल्या मतांप्रमाणे जरी डिझायनिंग करायचं असतं तर हे आपण बघून ठेवून ह्याच्याप्रमाणे आपण डिझाईन करू शकतो. तर बघा इथं एक ब्लँक पेज पण येतं. दोन्ही हातानं असं दाबून धरलं आणि असं जर समजा आपण केलं तर इथं बघा हा जो प्लस आयकॉन आहे इथं आपण नवीन त्याच्यावर फक्त ॲड त्याच्यावर प्लसवर बटन केलं की आपण ॲड होतं तिथं पेज. आणि हे बघा इथं डिलीटचं ऑप्शन आहे. आता आपण डिलीटवर बोट ठेवलं परत डिलीट होतं, ओके. तर आपण ॲड करायसाठी काय वापरणार, हे जे प्लसचं आयकॉन आहे ह्याच्यावर बोट ठेवलं तर सेकंड स्लाईड ओपन झाली, ह्याच्यावर बोट ठेवलं तर दुसरी स्लाईड ओपन झाली. आणि हा जो डिलीटचा ऑप्शन आहे इथे जर आपण डिलीटवर बोट ठेवलं तर ते डिलीट होते आणि परत डिलीट केलं ते तर डिलीट होते, ओके. तर बघा आपण हे डुप्लिकेट सुद्धा करू शकतो. आता सेकंड 2 नंबरची जी स्लाईड आहे ती आता ओपन आहे, तुम्ही बघू शकताय.
ही जी 2 नंबरची स्लाइड आहे ती. तर आता आपण इथं आहे बघा डुप्लिकेट, ह्याच्यावर जर आपण बोट ठेवलं तर तीच सेम इथे जर समजा आपण डिझाईन केली असते त्याच्यावर आपण बोट ठेवल्यानंतर तीच डुप्लिकेट होतं इथं. ओके, तर आता फर्स्ट ओपन करूया. हे बघा आता इथं आपण काय काय करणार आहोत. आपण जेव्हा हे ओपन असते तेव्हा हा बटन दाबले की इथं बघा एलिमेंट्स ते सगळे येते, ऑडिओ हे खाली आपण आपल्याला जे लागते ना ते. आता हे बघा एलिमेंट्स डिझायनिंग जर आपण करणार आहे तर आपल्याला काय काय पाहिजे, एलिमेंट्स पहिला आपण बघूया. ओके, तर इथं बघा इथं आहे इथं बघा फर्स्ट टाइम इथं आले रिसेंटली यूज, म्हणजे आपण जे आता 1-2 दिवसापाठीमागं वगैरे जर आपण काही पण यूज केलं असलं तर ते इथं पडत असतं बघा ते. तर हे बघा ब्राउझ कॅटेगरीज. तर आता हे नवीन आले त्याच्यात. तर हे आपल्याला ऑडिओ म्हणजे जास्त ग्रिड्स, फ्रेम्स, ग्राफिक्स, 3D वगैरे असं इथं मॉक ऑफ, चार्ट्स, ऑडिओ हे जे आहे ना ते सगळे ते शेप्स. ओके, तर जेव्हा आपण शेप्सवरती बोट ठेवला हे बघा इतके सारे शेप्स इथं अवेलेबल केले असतात. आपल्याला समजा कुठला शेप पाहिजे तो आपण इथं इझिली घेऊ शकतो. तर कॅनवा हा ॲप असा आहे की आपण आपल्याला जरी आपल्याकडे लॅपटॉप जरी नसला किंवा कॅम्प्युटर जरी नसला तरी आपण इझिली अँड्रॉइड मोबाईलमधून सुद्धा आपण ऑपरेट करू शकतो, कारण तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. जरा थोडे दिवसानंतर आपल्याला इझिली ते हँडल करता येतं. तर आता छोटे मोठे जे व्यावसायिक असतात त्यांना थोडे एक 10-15-20 मिनटं जरी बसलो ना आपण तर आपल्याला पोस्ट वगैरे आपण इझिली इथं डिझाईन करून घेऊन आपण डाउनलोड करून आपण आपले वापरू शकतो. त्याला एक्स्ट्रा काय पे आउट करण्याची काही गरज नाही. पॅकिंगची सुद्धा आपण इथं सगळे मटेरियल करू शकतो. डिझाईन कुठली पाहिजे, किती साईजमध्ये पाहिजे, ग्राफिक्स ऑल ओव्हर आपण इथं करू शकतो. इन्व्हिटेशन कार्ड, लग्नपत्रिका सगळं आपण ह्याच्यात स्टेप बाय स्टेप माझे व्हिडिओ येणारच आहे, तर तुम्ही बघा. तर आता पहिल्यांदा मी एक तुम्हाला बेसिक जरासं सांगते. ओके, तर हा रेक्टँगल आहे ह्याचे आणि हा पण रेक्टँगलमध्येच बेसिक शेपमध्ये येतोय तो. त्याचे बॉर्डर जे आहेत एकाच्या कर्वड आहेत आणि एकाच्या अशा गोल गोल हे झालेलं आहे शेप्स त्यामध्ये. तर बघा आपण एक घेऊया आणि कसा हे करायचा ते मी तुम्हाला दाखवते. ओके, तिथं बोट ठेवल्यानंतर आला तर आता बघा हा जो कलरचा ऑप्शन आहे इथं इथं आपण जेव्हा बोट ठेवतो तर इथं कोणता तुम्हाला कलर पाहिजे तो आपण ह्या एका शेपचा आपण चेंज करू शकतो. हे बघा इथं ग्राफिक्स सुद्धा येतात कलर आणि जर आपल्याला कलर कस्टमाइज करायचा असेल तरी सुद्धा येतं. हा जो कलरवरती जेव्हा आपण हा इथं पहिल्यांदा हे सिलेक्ट केला चौकोन आणि इथं कलरवरती जर प्रेस केलं तर खाली बघा सगळे कलर व्हिजिबल होतात. आणि हा जो ऑप्शन हा जो गोल दिसायला लागलाय तुम्हाला यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर कस्टमाइज करू शकता. तर आता आपण हे असं ओपन झालं कारण आपण तो कलर घेतल्यामुळे त्याच्या सगळ्या शेड्स आलेल्या आहेत. ओके, तर आता इथं बघा हे बघा कोणताही कलर तुम्ही इथं घेऊ शकता तुम्हाला जो आवडतोय तो. ओके, तर बघा आम्ही इकडे इथं खाली बघा हा कलर चेंज होतोय. इथं नंबर असतात प्रत्येक कलर प्रत्येक शेडला. तर हा हे मी बोर्ड इकडे नेलं तिथं चेंज होते बघा. तर हा बेसिक शेप आपण घेतलेला आहे आणि हा हे बघा तो कलर तिथे ॲडजस्ट झालेला आहे. आपण ग्रेडियंट घेतलेला ना मग त्या ग्रेडियंटमध्ये तो कलर ॲडजस्ट झाला. आपण ग्रेडियंट सुद्धा आपल्या पद्धतीनं इथं
पहिला हा ऑप्शन नव्हता ह्याच्यात, हा PS ला यायचा फक्त, तर आता तो पण ऑप्शन आलाय. आपण आपल्या पद्धतीनं हे करू शकतो. बघितला ना किती छान कलर आलेला आहे. किती शेड्स आहेत बघा, 1 2 3 4 शेड्स मध्ये आपल्याला, नाही 3 शेड्स मध्येच आपल्याला हा ग्रेडियंट्स तयार करून त्यांनी दिलेला आहे. खूपच छान असं वाटते बघा हे. ओके, तर हा मी चौकोन करून त्याचं केलंय. तर आपण फक्त जर शेप घ्यायचा असला तर बघा एलिमेंट्समध्ये रिटर्न आपण इथं चालू आहे. तर बघा ओके, तर हा चौकोन घेतलाय आपण. तर बघा इथं हा चौकोन जेव्हा आपण आता सिलेक्ट केलाय तर इथे हे 3 ऑप्शन व्हिजिबल झाले. एक ऑप्शन, हा ऑप्शन आहे तर डुप्लिकेट, जर हे तुम्ही बटन दाबलं तर सेम दुसरा चौकोनच तयार होतो. आणि हा डिलीट आहे. आता डिलीट केला तर हा चौकोन डिलीट होतो. बरं, आता ह्याच्यात बघा, आता हा समजा आपण चौकोन सिलेक्ट केला आणि हे जे 3 डॉट आहेत ह्याच्यावर जर क्लिक केलं तर खालच्या साईडला अशी स्लाइड ओपन होते. तर बघा इथं काय काय आपल्याला ऑप्शन विजिबल होतात. कॉपी करायचा, कॉपी स्टाईल, पेस्ट, डुप्लिकेट किंवा डिलीट. इथे आता तिथं जे चौकोनमध्ये जे ऑप्शन विजिबल होत होते ते इथं खाली पण झाले आणि एक्स्ट्रा पण झाले. इथं खाली पण आहेत बघा. हे काय लॉक तीनच फक्त लागते आपल्याला, लॉक पोझिशन ओनली आणि लॉकमध्ये, बाकीचं नाही लागत एवढं जास्त. आणि पेस्ट, डुप्लिकेट आणि डिलीट हे 3 एक ऑप्शन लागतात. तर बघा डुप्लिकेट केला मी. अलाइनमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही न्यू असाल तर अलाइनमेंट तुम्हाला जमलीच पाहिजे. आता हे बघा मी आता इथं जर अलाइनमेंट केलं तर आता ह्या दोन्ही चौकोनाची साईज सेमच आहे. त्यामुळं खाली पण एक अशी डॉटेड लाईन आल्या, मध्ये एक डॉटेड लाईन आल्या, आणि हे बघा खाली, मध्ये आणि वरती, टॉप, बॉटम आणि मिडलला तिन्ही साईडला पण एक लाईन आलेली आहे. आणि बघा आता आणि एक चौकोन सुद्धा आलेला आहे. तर ह्याच्यामुळे आपण व्यवस्थित अलाइनमेंट करू शकतो. अलाइनमेंट म्हणजे काय, सगळे एका रेषेत आपण हे दोन्ही पण चौकोन एका रेषेत घेऊ शकतो. तर आपल्याला जेव्हा आपण डिझायनिंग करतो तेव्हा अलाइनमेंटला खूप महत्त्व आहे. जर खाली वर झालं तर ते चांगलं वाटत नाही एखाद्या डिझाईनमध्ये. त्यासाठी आता आपण हा चौकोन घेतलेला आहे. तर इथं परत हे जेव्हा आपण डिलीट मारतो तेव्हा बघा आता परत हा ऑप्शन विजिबल होतो. तर आपण आता परत शेपमध्येच गेलेलो आहे. इथे बघा भरपूर शेप आहेत, भरपूर म्हणजे भरपूर. तुम्ही कुठला पण शेप घेऊ शकताय. बरं, हा आपण घेतला, परत आपण डुप्लिकेट केला, हा ह्याच्या बाजूला घेतला. अलाइनमेंट व्यवस्थित करायची बघा. आता हे घेतलं खाली, वर, मध्ये, बॉटमला, टॉप, बॉटम, मिडलला लाईनी आल्या, बरोबर अलाइनमेंट झाला. आता आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो. हा आपण मगाशी कलर ग्राफिक्सचा घेतलेला, किंवा रेड, व्हाईट काय त्याचं दिसणार नाही, येल्लो, तर असं आपण करू शकतो. तर आपण स्टेप बाय स्टेप मी पूर्ण आता व्हिडिओ पूर्ण कॅनव्हास सिरीज पण टाकत जाणार आहे. आणि जर तुम्हाला जरी डिझायनिंगमधलं काही नसलं तर तुम्ही थोडी दिवसानंतर बघून तर शिकू शकता. तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपला चॅनल आत्ताच नवीनच चालू केलेला आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा. धन्यवाद.